श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे? चातुर्मासामध्ये कोणती सेवा करावी, कोणत्या उपासना कराव्यात, चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत, काय करावे, काय करू नये, चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी तसंच दररोज पूजा कशी करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या दरम्यानचा जो काळ असतो त्याला म्हणतात चातुर्मास. आषाढी एकादशी यंदा आली आहे 25 जुलै 2026 रोजी, म्हणजेच याच दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होत आहे. 25 जुलै 2026 ते 21 नोव्हेंबर 2026 म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा हा जो काळ आहे, हा संपूर्ण काळ म्हणजेच चातुर्मास. बऱ्याच जणांना चातुर्मास म्हटलं की थोडीशी भीती वाटते, शंका वाटते की खूप सारे नियम आता पाळावे लागणार, खाण्यापिण्यावर बंधनं येतील. असं काही मनात आणू नका. उलट ईश्वर आराधनेचा, आपली आध्यात्मिक उन्नती करण्याचा हा काळ आहे. सुवर्ण संधी आहे आपल्या सर्वांसाठी. चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी, त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करावेत. वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदेल. आपल्या जीवनात कुठल्या समस्या असतील ज्याचं निवारण होत नसेल, आपण चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा. प्रत्येक समस्येचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. चातुर्मासाचं महत्त्व काय समजावून घ्या. देवशयनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू या विश्वाचे पालन करते. भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात. त्यामुळं चातुर्मासाला श्री विष्णू शयन असं देखील म्हटलं जातं. पृथ्वीवरील रजोगुण तमोगुण वाढले जातात आणि मग या काळात ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्याला त्रास देऊ नये, त्यांच्यापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपल्यातील सात्विकता वाढण्यासाठी या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त उपासना करावी, ईश्वर आराधना करावी. उपवास, व्रतवैकल्य ज्याला जमेल त्यानं अवश्य करावेत. मौन व्रत धारण करावं. म्हणजेच आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी, आध्यात्मिक सेवा करत असताना एकाग्रता साधण्यासाठी चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचे असतात. या नियमांविषयी कुठलंही अवडंबर धरायचं नाही, भीती शंका मनात ठेवायची नाही. यातील जेवढे जमतील तेवढ्या नियमांचं आपण पालन करा. सोबत सेवा करा, उपासना करा. कारण आपल्याला माहिती आहे आषाढापासून पुढील जवळजवळ 5-6 महिने जो कालावधी असतो हा सर्व सणवार व्रतवैकल्यांचा काळ असतो. या काळात जास्तीत जास्त सेवा आराधना आपल्याकडून झाली पाहिजे आणि म्हणूनच एकाग्रता साधण्यासाठी या चातुर्मासामध्ये जमतील तेवढे नियम आपण अवश्य पाळावेत. आता आपण बघूया चातुर्मासात कोणते नियम पाळावेत, काय करावे, काय करू नये. प्रथम बघूया चातुर्मासामध्ये काय करावं. सात्विक वृत्ती वाढवता येईल यासाठी आपल्याला जे करता येईल ते करा. यामध्ये प्रामुख्यानं रोज सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, रोज न चुकता देवपूजा करा. बरेच जण देवपूजेला देखील सुट्टी देतात, असं करू नका. रोज देवांना स्नान घालावं, रोज नियमित देवपूजा करावी, मनोभावे करावी. भगवान सूर्याला रोज अर्घ्य द्यावं. ओम ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचं पठण करून भगवान सूर्याला नमस्कार करा. आपल्या अंगणामध्ये घरासमोर रोज सडा टाकावा, रांगोळी काढावी. देवघरासमोर रोज सकाळी तुपाचा दिवा, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, संध्याकाळी तेलाचा दिवा लावा. संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावायचा. आपली रोजची देवपूजा सुरू असताना भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी. आपल्या देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती असेल, रोज ही मूर्ती तांबणामध्ये घेऊन त्यांना शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. चातुर्मासात जेव्हा जेव्हा जमेल रोज जर आपण अशा पद्धतीनं त्यांना स्नान घातलं किंवा जमेल तेव्हा पुरुष सूक्तानं आपण अभिषेक केला तर अतिउत्तम. किंवा स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळेला म्हणायचा आणि शुद्ध जलानं स्नान घालायचं. अशा पद्धतीनं आपण स्नान घालू शकता. मूर्ती स्वच्छ पुसून पंचोपचारे त्यांचं पूजन करायचं, म्हणजेच गंधाक्षता फुलं अर्पण करायची, तुळशीपत्र व्हायचं. चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या पूजनाला अतिशय महत्त्व आहे. अशा पद्धतीनं भगवान विष्णूंचं रोज पूजन करा. सोबत भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय किंवा
नारायण गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं रोज 108 वेळेला 21 वेळेला जमेल तसं मनोभावे पठण करा. विष्णू सहस्त्रनामाचं रोज पठण करा, श्रवण करा. आपल्याला जर म्हणायला अवघड जात असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, सोबत आपण पठण करण्याचा प्रयत्न करा. सोबत व्यंकटेश स्तोत्र आपण रोज 1 वेळा पठण करू शकता, मराठीमधून किंवा संस्कृतमधून. ज्यांना अनुष्ठान करायचं असेल, चातुर्मासासारखा दुसरा मुहूर्त नाही, 3 दिवसांचं, 21 दिवसांचं, 3 रात्रींचं, कुठल्याही प्रकारचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान संकल्प करून आपण चातुर्मासामध्ये कधी पण करा. नक्कीच आपल्याला शीघ्र फलप्राप्ती होईल. रोज नित्यसेवा म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्राचं किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण श्रवण करू शकता. कुठलाही विष्णू मंत्र रोज पठण करू शकता. सोबत माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा. ही सेवा आपण सकाळी करा, संध्याकाळी करा, काहीच हरकत नाही. आपले आराध्य आपले गुरु स्वामी महाराज, स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं कमीत कमी रोज 1 माळ पठण करावं. अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य आपण श्रवण केलं. नामस्मरणाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. यावर्षी अधिक मास आला आहे, त्यामुळं चातुर्मासाचं महत्त्व देखील वाढलं आहे. अधिक मासाचं अधिष्ठान भगवान विष्णूकडे असतं. त्याच पद्धतीनं चातुर्मासामध्ये देखील भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपण करा, नामस्मरण करा. रोज न चुकता गाईला कुत्र्याला घास द्यावा. जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करा. आपल्या दारावरती कुणी याचक आला, भिकारी आला, अवश्य दान करा. दीपदानाला देखील चातुर्मासामध्ये महत्त्व आहे. आपल्याला जेव्हा शक्य होईल आपल्या जवळपास कुठेही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान करा किंवा रोज आपल्या घरामध्ये जरी आपण दिव्याचं पूजन केलं तरी चालेल. ओम श्री दीपदेवताय नमः या मंत्राचं पूजन करत असताना पठण करायचं. आपले आईवडील म्हणजेच माता पिता, ब्राह्मण, आपल्या जवळपास कुठे ब्राह्मण देव असतील, चातुर्मासामध्ये 1 दिवस त्यांचं पूजन करून त्यांना दानदक्षिणा द्यावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. कुलस्वामिनीची कृपा प्राप्त होण्यासाठी चातुर्मासामध्ये कुलस्वामिनीची देखील सेवा करा. आपली जी कुलदेवता असेल कुलदेवतेसाठी त्यांचा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा, रोज पठण करा. शक्य झाल्यास चातुर्मासामध्ये 1 दिवस सव्वाष्ण जीव घालावी किंवा तिचा मानसन्मान करावा. कुलस्वामिनीची सेवा म्हणून आपण श्रीसुक्ताचं किंवा दुर्गा सप्तशती पाठाचं देखील पठण करू शकता, श्रवण करू शकता. रोज 1 अध्यायाचं जरी आपण वाचन केलं नित्यसेवा म्हणून तरी चालेल. यानंतर चातुर्मासामध्ये, चातुर्मास हा काळ असतो आध्यात्मिक उन्नतीचा. या काळात आपण अनुभव घ्या. आपण कुठलीही आध्यात्मिक सेवा करत असाल, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता जास्त होते आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथ पारायण आपण करू शकता. श्रावणामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. पारायण शक्य नसेल तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं आपण रोज पठण करू शकता. स्वामीचरित्राचे रोज 1 अध्याय किंवा 3 अध्याय नित्यसेवा म्हणून पठण करू शकता. आता उपवास, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी चातुर्मासामध्ये आपल्याला शक्य असेल उपवास करा. उपवासाचे अनेक प्रकार आहे. जसं कुठलाही एक पदार्थ 4 महिन्यांसाठी वर्ज्य करायचा असे उपवास असतात किंवा जेवण करताना मौन व्रत पाळायचं, या पद्धतीचा उपवास आपण करू शकता. 1 वेळाच दिवसातून जेवण करायचं, अशा पद्धतीचे उपवास आहेत. परंतु उपवास जर निघत असेल तरच करावेत. त्याऐवजी उपासना करा, मनोभावे उपासना करावी. ज्या ज्या वेळी आपल्याला शक्य होईल आपण मौन व्रत पाळावं. मौनामध्ये खूप शक्ती आहे. अधिक मासातील जे अधिक मास महात्म्य आहे यामध्ये 1 अध्याय संपूर्ण मौन व्रत आणि त्याचं महात्म्य काय आहे हे आपण ऐकलं असेल. आपल्या चॅनलवरती तो अध्याय आहे, आपण तो ऐकू शकता. अशा पद्धतीनं चातुर्मासामध्ये देखील जेव्हा जमेल तेव्हा आपण मौन व्रत पाळावं. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चातुर्मासामध्ये ओल्या हळदीचं म्हणजेच हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं, हळद ओली करून घ्यायची. या ओल्या हळदीचं रोज देवघरासमोर स्वस्तिक काढायचं, तुळशीसमोर स्वस्तिक काढावं. न चुकता 4 महिने आपण हा उपाय अवश्य करा. चातुर्मासामध्ये काय सेवन करावं, काय खावं, तर यामध्ये प्रामुख्यानं तांदूळ, मूग, तीळ, गहू, दूध, दही, तूप, दह्याचे दुधाचे पदार्थ, आंबा, नारळ, केळी या सर्व पदार्थांचं सेवन आपण करू शकता. सात्विक गोष्टी वाढवणारी जे जे पदार्थ असतील अशा सर्व पदार्थांचं आपण सेवन करा. तामसी आहार टाळावा. यापैकी जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण चातुर्मासामध्ये करा. पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल. आता आपण बघूया
चातुर्मासामध्ये काय करू नये, कुठल्या गोष्टी टाळाव्यात. यामध्ये प्रामुख्यानं मांसाहार अजिबात करू नका, मद्यसेवन करू नका, कुठलंही व्यसन करू नका. कारण या सर्व गोष्टी नकारात्मकता वाढवणाऱ्या आहेत, आध्यात्मिक सेवेपासून आपल्याला दूर नेणाऱ्या आहेत. ब्रह्मचर्याचं जेव्हा जेव्हा जमेल तेवढं पालन करावं. खोटं बोलू नये, भांडण तंटा टाळावा, कुणाची निंदा करू नका. चातुर्मासामध्ये परनिंदा करणं पाप मानलं जातं. आपण भरपूर आध्यात्मिक सेवा करत असाल आणि सोबत कुणाची निंदा करत असाल, असं काही करू नका. चातुर्मासातील प्रत्येक दिवस आपण ईश्वर आराधनेमध्ये कसा जाईल याचा विचार करा. जास्तीत जास्त ईश्वराची सेवा करावी. आता सर्वात महत्त्वाचे, चातुर्मासाचा प्रारंभ होतो आहे 25 जुलै 2026 रोजी, म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी. पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला विशेष पूजा करायची आहे. या पूजेनं आपण चातुर्मासाला प्रारंभ करा. या दिवशी उपवास अवश्य करा. 25 जुलै रोजी उपवास करायचा, 26 जुलै रोजी उपवास सोडायचा. पूजा कशी करायची? सकाळी लवकर उठा, स्नान संध्या करा, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवपूजा करून घ्यायची आपली रोजची. पूजा मांडण्यासाठी जागा असेल एखादा चौरंग घ्या, चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं किंवा नवीन वस्त्र घ्यावं. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपल्या कपाळाला गंध लावावं, महिलांनी हळद कुंकू लावावं. यानंतर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाचं पूजन. तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची, शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपते नमः स्नानम समर्पयामी. बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवायचे अक्षता म्हणून. बाप्पाची मूर्ती स्थापन करावी, त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर तामणामध्ये आपल्या देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असेल ती मूर्ती घ्यावी. या मूर्तीला शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः स्नानम समर्पयामी. बाळकृष्णांची मूर्ती नसेल सुपारी घ्या किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांना अभिषेक करावा. स्नान घातल्यानंतर एक एक पळी त्यावरती शुद्ध जल वाहत राहायचं मूर्तीवरती किंवा सुपारीवरती. सोबत पुरुष सुक्ताचं एक वेळा पठण करा किंवा भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 21 वेळा किंवा 108 वेळा पठण करायचं आणि स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. बाळकृष्णांची मूर्ती किंवा सुपारी किंवा विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करायची. कापसाची 2 वस्त्र व्हायची, गंधाक्षता फुलं व्हायची, तुळशीपत्र अर्पण करा. ओम श्री महाविष्णवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी तुलसी द्रव्यम समर्पयामी. शंखाचं पूजन करा, घंटेचं पूजन करावं. शंख उजव्या हाताला ठेवायचा, घंटा डाव्या हाताला ठेवायची. शंखाला अक्षता म्हणजेच तांदूळ व्हायचे नाहीत, फक्त गंध लावायचं. धूपदीपानं संपूर्ण पूजेला ओवाळा. दूध साखरेचा, फळांचा, फराळाचे पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महाविष्णवे नमः धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी. त्यानंतर आरती करायची. आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची, विठ्ठलाची आरती करा, स्वामींची आरती करा आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करायचं. चातुर्मासाचा प्रारंभ म्हणून या दिवशी जमेल तेवढं ईश्वरभक्ती म्हणजेच भगवान विष्णूंचं, विठ्ठलाचं नामस्मरण करा. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र, विठ्ठलाचा मंत्र, श्री वत्सम धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम किंवा श्री विठ्ठल गायत्री मंत्र, पांडुरंगाष्टकम या स्तोत्राचं मंत्रांचं पठण करा. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. अशा पद्धतीनं चातुर्मासाची सुरुवात जर आपण केली तर संपूर्ण जे 4 महिने आहे आपल्याकडून भगवान विष्णू सेवा करून घेतील. अशा पद्धतीनं आषाढी एकादशीची पूजा सेवा आपल्या घरात अवश्य करा. आणि मग पुढचे जे 4 महिने आहेत प्रत्येक दिवशी सकाळी अशाच पद्धतीनं देवपूजा करत असताना भगवान विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्यावरती आपण पुरुष सूक्तानं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांना अभिषेक करू शकता. किंवा कमीत कमी रोज तामणामध्ये मूर्ती घेऊन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यांना मनातल्या मनात मंत्राचं पठण करून स्नान घालावं. आणि रोज जमेल तेवढी मंत्रसाधना स्तोत्रपठण आपण अवश्य करा, श्रवण करा. हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळून जातील. मंत्राचं स्तोत्राचं नाव आणि पुढे चॅनलचं नाव प्रदीप कुलकर्णी असं टाका.
कुठलंही स्तोत्रमंत्र आपल्याला मिळून जातील. तर अशा पद्धतीनं या चातुर्मासामध्ये आपण या सर्व सेवा करा, हे सर्व नियम पाळावेत. आषाढी एकादशीची पूजा याच पद्धतीनं करा. चातुर्मासाची सुरुवात आपण अशी केली. भगवान विष्णूंची वर्षभर आपल्या घरावरती कृपादृष्टी राहील. माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत, विठ्ठल भक्तांपर्यंत पोचवा. शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.